नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 7 धातू आणि अधातू। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण धातूंचे जे काही भौतिक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आहेत हे अभ्यासलेले आहेत आणि अगदी त्याच्या उलट सगळे गुणधर्म अधातूंचे आहेत। इथं आपण पाहतोय अधातू दिसतायत, तर इथं उदाहरण दाखल दिलेले आहेत पहा। एक आहे कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस। कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस हे इथं हे 3 अधातूंची उदाहरणं दिलेली आहेत। बरोबर, मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की धातूंचे जे गुणधर्म आहेत अगदी त्याच्या विरुद्ध अधातूंचे गुणधर्म आहेत। आता कार्बन म्हणजेच याला आपण कोळसा असंही म्हणू शकतो पहा। साधारणपणे स्थायू जे अधातू असतात, म्हणजे जे अधातू स्थायू रूपात असतात, याचं उदाहरण कार्बन म्हणजेच कोळसा। हे कसं आहे, स्थायू अधातू आहे। ते कसे असतात, ठिसूळ असतात। आता ठिसूळ याचा अर्थ तुम्ही खडू पाहिला असेल, त्या खडू जर तुम्ही दाब दिला तर खडूचा काय होतो, भुगा। म्हणजे दाब दिल्यानंतर ज्याचा भुगा होतो किंवा ज्याचे तुकडे होतात त्याला ठिसूळ म्हणायचं। लक्षात ठेवायचं, ठिसूळ म्हणजे काय, दाब दिल्यानंतर ज्याचा भुगा होतो किंवा ज्याचे तुकडे तुकडे होतात त्याला आपण ठिसूळ म्हणतो। तर साधारणपणे जे स्थायू अधातू आहेत, अधातू पण कसले, स्थायू रूपातले, ते कसे असतात, ठिसूळ असतात आणि त्यांना चकाकी नसते पहा। मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला। तर अधातूंचे गुणधर्म हे धातूंच्या गुणधर्माच्या अगदी विरुद्ध असतात। आता आपल्याला या ठिकाणी धातूंचे जे काय भौतिक गुणधर्म आहेत ते भौतिक गुणधर्म अभ्यासायचे आहेत। त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे त्याची अवस्था। अधातू कोणत्या अवस्थेत असतात, बरोबर। तर अधातूंची अवस्था हे 3 अवस्थेत असतात। म्हणजे हे स्थायू पण असू शकतात, हे स्थायू पण असू शकतात स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 अवस्थांमध्ये अधातू असतात। अधातू कोणकोणत्या अवस्थेत असतात, 3 अवस्थांमध्ये आढळतात। आता त्यामधले स्थायू बघायचे आहेत आपल्याला, कोणते आहेत स्थायू अधातू। तर हा सी कार्बन कोळसा, हा एस सल्फर गंधक आणि हा फॉस्फरस। तर हे जे 3 अधातू आहेत हे सर्वसाधारणपणे स्थायू रूपामध्ये असतात। त्यानंतर या ठिकाणी हे द्रवरूपाचं उदाहरण दिलेलं आहे। अधातू हा जो Br2 आहे, ब्रोमीन, हा एकमेव धातू आहे जो द्रव असतो, त्याचा पाण्यासारखा असतो पहा।
आणि वायू रूपामध्ये हे सगळे वायू आहेत. हा आहे हायड्रोजन, हा आहे नायट्रोजन आणि हा आहे ऑक्सिजन. तर अधातू तिन्ही अवस्थामध्ये असतात. कोणकोणत्या तिन्ही अवस्था? स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थांमध्ये अधातू असतात. त्यांची उदाहरणं देखील आपण इथं पाहिलेली आहेत. आता त्यानंतर दुसरा जो गुणधर्म आहे भौतिक, तो आहे चकाकी, लष्टर. तर धातूच चकाकतात, अधातूंना चकाकी नसते. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही धातू आणि अधातूचे जे काय भौतिक किंवा रासायनिक गुणधर्म अभ्यासणार आहात ते तुलनात्मक पद्धतीनं अभ्यासा, म्हणजे तुम्हाला ते जास्त सोपं जाईल, अवघड वाटणार आहे. आता अधातूंना चकाकी नसते, बरोबर, पण कशालाही अपवाद असतात पहा. आता याला अपवाद कोण आहे? तर हा आहे हिरा. हिरा माहिती आहे तुम्हाला, हिरा चकाकतो का? चकाकतो. तो काय आहे? अधातू आहे, तरी देखील तो काय होतो? चकाकतो. म्हणजे हा अपवाद आहे. त्यानंतर आयोडीनचे स्फटिक हे देखील चकाकतात, बरोबर. आता काही अधातू रंगहीन, तर काहींना विविध रंग असतात. आता त्याच्यामध्ये कोळसा पा दिलेला आहे, म्हणजे काही रंगहीन आहेत तर काहींना रंग आहे. कोळसा, याचा रंग कोणता असतो तुम्ही सांगू शकता? काळा, बरोबर. तर पहिला आणि दुसरा जो गुणधर्म आहे भौतिक अवस्था आणि चकाकी आपण अभ्यासला. तर तिसरा आहे ठिसूळपणा. कोणता आहे? ठिसूळपणा. मी अगोदरच सांगितलेलं आहे, ठिसूळपणा म्हणजे दाब दिल्यानंतर ज्याचा भुगा होतो किंवा ज्याचे तुकडे होतात त्याला आपण ठिसूळपणा म्हणतो पहा. आता याचं उदाहरण इथं घेतलेलं आहे कोळसा. कोळशावर जर तुम्ही दाब दिला तर काय होतं तुम्हाला माहिती आहे? त्याचा भुगा होतो. म्हणजे अधातू कसे असतात? ठिसूळ असतात. अधातू कसे असतात? ठिसूळ असतात. याचं उदाहरण कोळसा घ्या आणि त्याच्यावर दाब द्या पहा. त्यानंतर मऊ पण असतात पहा. याला अपवाद आहे हिरा. बघा, अतिशय तेजस्वी आहे पण अतिशय कठीण आहे. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे पहा. हिरा काय आहे? सर्वात कठीण आहे. त्यानंतर पुढचा जो भौतिक गुणधर्म आहे चौथा, तो आहे तन्यता आणि वर्धनीयता. म्हणजे तार काढता येते किंवा पत्रा तयार करता येतो. तर हे दोन्हीही गुणधर्म म्हणजे कोळसा असेल किंवा लाकूड असेल पहा. याचं उदाहरण, लाकडाची तार तयार करता येईल का आपल्याला? सोन्याची जशी करता येते तशी नाही येणार. लाकडाचा पत्रा तयार करता येईल का? लाकूड जर ठोकलं तर त्याचा भोगाच होईल दाब दिल्यावर, बरोबर. म्हणजे तन्यता आणि वर्धनीयता हे दोन्ही गुणधर्म अधातूंना नसतात. म्हणजे अधातू तंतुक्षम व वर्धनीय नसतात. त्यानंतर हे दोन्ही गुणधर्म नसतात पहा. त्यानंतर उष्णता आणि विद्युत यांचं वहन होत नाही पहा. लाकूड जर पेटलेलं आपण हातात धरलं, पुढचा भाग पेटलेला असतो पण पाठीमागं लाकूड आपण हातात धरू शकतो. पण गरम एका टोकाला जर सरळ गरम केली तर दुसऱ्या टोकाला आपल्याला त्याचा चटका बसतो, कारण त्यातून उष्णता वाहते. लाकडामधून उष्णता वाहत नाही. विजेचं पण वहन होत नाही. म्हणजे हे दोघं पण म्हणजे अधातू उष्णतेचे आणि विजेचे कसे आहेत? दुर्वाहक आहेत. म्हणजे याच्यातून वीज वाहू शकत नाही. उष्णता व विद्युत यांचे कसे आहेत? हे दुर्वाहक आहेत. याला पण एक अपवाद आहे. अपवाद बऱ्याच ठिकाणी असतात. ग्रॅफाइट हा याला अपवाद आहे. हे कार्बनचा अपरूप आहे. कार्बनच आहे हा. पेन्सिलमध्ये जे आपण लिहितो ना, पेन्सिल आपण म्हणतो लीड किंवा लेड, ते
ग्रॅफाईटच असतं आणि त्यामधून वीज वाहते. लक्षात ठेवायचं. पहा, म्हणजे उष्णता आणि विद्युत या दोघांचे पण अधातू दुर्वाहक आहेत. याला अपवाद आहे ग्रॅफाईट, याच्यामधून मात्र वीज वाहते. त्या पुढचा 6वा जो भौतिक गुणधर्म आहे तो आहे घनता. अधातूंची घनता कशी असते? कमी असते. पहा, कोळसा घ्या तेवढ्याच आकारमानाचं लोखंड घ्या, कोणतं जड वाटते बघा, तर घनता कशी असते? कमी असते. का? तर त्यांचा तो गुणधर्म आहे. द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. लक्षात ठेवायचं. काय? अधातूंचे जे काय द्रवणांक म्हणजे वितळणं आणि उत्कलनांक म्हणजे उकळणं, हे कमी तापमानावर उकळतात किंवा वितळतात. म्हणजे जे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात याला अपवाद आहेत. पहा, कोण आहेत? तर कार्बन, बोरॉन हे जे स्थायू अधातू आहेत हे उच्च तापमानाला वितळतात. आता याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे धातूंचे रासायनिक गुणधर्म. तर आपण पाहतोय भौतिक गुणधर्म झाले, धातूंच्या अगदी विरुद्ध धातूंचे गुणधर्म आहेत. लक्षात ठेवायचं. अधातूंचे रासायनिक गुणधर्म आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. कोणते? अधातूंचे रासायनिक गुणधर्म. आता पहिला जो रासायनिक गुणधर्म आहे अधातूचा तो आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन. म्हणजे इलेक्ट्रॉनची कवचनिहाय वाटणी कशी आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हे पण अगदी धातूच्या रासायनिक गुणधर्माच्या विरुद्ध आहे. आता बहुसंख्य अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. पहा, आपल्याला माहिती आहे, समजा आपण इथं असं हा अणू घेतला, बरोबर, हे अणूचं केंद्रक, अशा त्याच्या भोवती काय असतात? अशा कक्षा असतात, बरोबर. तर सर्वात बाहेरची जी कक्षा असते पहा, या बाहेरच्या कक्षेत जे काही इलेक्ट्रॉन असतात, समजा हा एक आहे, हा एक आहे, हा, तर बाहेरच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या, अणूमध्ये इलेक्ट्रॉन असतात माहिती आहे, ते कवचांमध्ये असतात. मग सर्वात बाहेरचे हा एक असेल इलेक्ट्रॉन, हा एक असेल, हा एक असेल, हा एक असेल, हा एक असेल. ठीक. तर संयुजा इलेक्ट्रॉन याला म्हणायचं. बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे काय? संयुजा कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर 4 ते 7 पर्यंत असतात. म्हणजे 4 पासून सुरुवात होते ते कितीपर्यंत? 7 पर्यंत, बरोबर. इथं किती आहेत? 5 आहेत, बरोबर. त्यानंतर आपण आणखीन एक वाढवला, किती झाले? 6 झाले. आणखीन एक वाढवला, 7 झाले, बरोबर. म्हणजे जे संयुजा इलेक्ट्रॉन असतात ते जास्तीत जास्त किती असतात? 4 ते 7 पर्यंत असतात. पहा, 4 पेक्षा कमी पण नसतात आणि 7 पेक्षा जास्तही नसतात. तर बहुसंख्य धातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती? 4 ते 7 पर्यंत असते. हा झाला पहिला रासायनिक गुणधर्म अधातूंचा. त्यानंतर आयनांची निर्मिती. आता आपल्याला माहिती आहे अणू आणि आयन, बरोबर. आता अणूपासून आयन तयार होतो.
कशापासून? अणूपासून. जेव्हा अणूमधले इलेक्ट्रॉन बाहेर जातात किंवा त्यामध्ये येतात त्यावेळेस तो अणू राहत नाही, तर तो आयन तयार होतो. बरोबर. आता अधातू जे आहेत ते सगळे कसे आहेत? गरीब आहेत. कसे आहेत? गरीब आहेत. ते काय करतात? इलेक्ट्रॉन घेतात. आता घेणारे कसे असतात? घेतो आपण म्हणजे कोणाचं तरी पैसे घेतो म्हणजे आपल्यावर ऋण होतं ना तयार. बरोबर. म्हणजे जेवढे पण अधातू आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन घेणारे आहेत, गरीब आहेत. ते ऋण आयन निर्माण करतात, कारण ऋण झालं ना त्यांच्यावर. दुसऱ्याचं काहीतरी आपण घेतो त्यावेळेस आपल्यावर दुसऱ्याचं काय होतं? ऋण होतं ना. तसं इथं पण जेवढे पण अधातू आहेत ते काय करतात? इलेक्ट्रॉन घेतात आणि इलेक्ट्रॉन घेतले की ऋणप्रभारी आयन तयार करतात. म्हणजेच त्याचं नाव काय आहे? ॲनायन. कसले? ॲनायन तयार करतात. अधातू कसले आयन तयार करतात? तर ॲनायन, ऋणप्रभारी आयन तयार करतात. का करतात? तर हे बाहेरकडून घेतात इलेक्ट्रॉन, म्हणून हे ऋणप्रभारी आयन म्हणजेच ॲनायन तयार करण्याची यांची काय असते? प्रवृत्ती असते. आता इथं त्यांची उदाहरणं दिलेली आहेत पहा. आता हा कोणता आहे? क्लोरीन अणू आहे. आता याने बाहेरून काय केलेलं आहे? एक उष्ण इलेक्ट्रॉन घेतला. ऋण झालं ना याच्यावर. तर ऋण झाल्यामुळं काय होणार आहे? ह्याने बाहेरून घेतलेलं आहे. बा इकडून दाखवतो मी. ह्याने काय केलं? बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतला. बरोबर. त्याच्यामुळं याच्यामधल्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, म्हणून Cl पासून Cl- हा ऋणप्रभारी आयन तयार झाला. आता हा ऑक्सिजन आहे. कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन. आता याचं इलेक्ट्रॉनचं रूपन बघा की ते इथं 2 6 2 घेतल्यामुळे 2 8. याने एक इलेक्ट्रॉन घेतला 2 8 7. एक घेतल्यामुळे काय झालं? 2 8 8. हा एक याच्यात ॲड होतो बा. त्यानंतर मी दाखवतोय बा इथं एक ॲड झाला आणि 7चा 8 तयार झाला. इथं याने 2 इलेक्ट्रॉन घेतले. 6 अधिक 2 बरोबर इथं असे 8 इलेक्ट्रॉन तयार झाले. बरोबर. म्हणजे ऑक्सिजन काय करतो? 2 इलेक्ट्रॉन घेतो. आता हा ऑक्सिजनचा अणू आहे आणि हा ऑक्सिजनचा आता आयन झाला तयार. ऑक्सिजन 2-, कारण 2 इलेक्ट्रॉन घेतले. बरोबर. म्हणजे ऑक्सिजनपासून ऑक्सिजनचा आयन तयार झाला. हा अणू इथं ऑक्सिजनचा आणि हा आयन. त्यानंतर इथं नायट्रोजन आहे पहा. काय आहे? या नायट्रोजनच्या अणूपासून हा नायट्रोजनचा आयन तयार झालेला आहे. याने किती इलेक्ट्रॉन घेतले? 3, म्हणून याच्यावर -3 आहे पहा. ऋण 3 चिन्ह आहेत. बरोबर. तर 2 5 आहे. इथं 2 8 आहे. या नायट्रोजनच्या अणूने 3 इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभारी आयन तयार केलेला आहे. म्हणजे जेवढे पण अधातू आहेत ते कसले आयन तयार करतात? इथं आपल्याला दिसतंय हे सगळे ऋणप्रभारी आयन तयार करतात. हे Cl-, ऑक्सिजन-, नायट्रोजन-. का? तर यांचा गुणधर्म आहे. कोणता? तर इलेक्ट्रॉन घेतात, हे देत नाहीत. हे सगळे घेणारे आहेत आणि घेणारे सगळे कसे असतात? ऋण असतात. म्हणजे ऋणप्रभारी आयन तयार करतात, म्हणजेच ॲनायन तयार करतात. त्यानंतर पुढचा जो रासायनिक गुणधर्म आहे तो आहे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. कशाबरोबर? ऑक्सिजन बरोबर. कुणाची? अधातूंची. आता अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया इथं दाखवलेलं बा. आता हे अधातू, हा इथं अधातू आहे. याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली. याच्यापासून काय तयार झाले पहा? तर अधातूचं ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं? अधातूचं ऑक्साईड तयार झालेलं आहे. म्हणजे जेव्हा पण अधातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस
हे ऑक्सिजन म्हणजेच ऑक्साईड, लक्षात ठेवायचं असं असं लक्षात ठेवायचं. अधातू ऑक्सिजन, अधातूचं ऑक्साईड. आता ही जी अधातूची ऑक्साईड असतात ही सर्वसाधारणपणे कशी असतात? आम्लधर्मी असतात. कसली असतात? आम्लधर्मी. अधातूचं ऑक्साईड कसं असतं? हे बाणाचं सहाय्याने दाखवतो बा. कसं आहे? हे आम्लधर्मी आहे, बरोबर. आता हे आम्लधर्मी आहे. जर याचा आम्लाबरोबर संयोग झाला, जर याचा आम्लारीशी संयोग झाला, हे आम्ल, बरोबर, आणि ही आम्लारी. अरी म्हणजे शत्रू. कोणाची? आम्लाची. आम्ल अधिक अरी म्हणजे आम्लारी, आम्लाचा शत्रू आहे. मग ह्या दोघांचा जर संयोग झाला, हे दोघं जर एकमेकाला भेटले, शत्रू आहेत ना एकमेकांचे, तर हे दोघंही नष्ट होतात आणि यापासून काय तयार होतं? एक क्षार आणि दुसरं पाणी तयार होतं. तर ऑक्सिजन बरोबर अधातूंची अभिक्रिया झाली की अधातूंचं ऑक्साईड तयार होतं. ते आम्लधर्मी असतं आणि अशा ऑक्साईडचा आम्लारीशी संयोग झाला की क्षार आणि पाणी तयार होतं. पहा इथे हे उदाहरण दिलेलं आहे. पहा, हा आहे कार्बन, अधातू, बरोबर, आणि हा आहे ऑक्सिजन, बरोबर. आता इथं आपल्याला लिहिलं आहे, हा काय आहे? कार्बन अधातू आहे. ऑक्सिजन O2 अधातूचं ऑक्साईड. अधातू कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. त्यापासून काय तयार झालं? कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे. आता हे कार्बन डायऑक्साईड कसं आहे? आम्लधर्मी आहे, बरोबर. आता या आम्लधर्मी कार्बन डायऑक्साईडचा इथं दाखवलेलं आहे बा, हे आम्लधर्मी कार्बन डायऑक्साईड आहे. याचा आम्लारीशी संयोग झाला, सोडियम हायड्रॉक्साईड. काय झालं? सोडियम कार्बोनेट आणि पाणी. हे काय आहेत? क्षार आणि पाणी आहे. हे सोडियम कार्बोनेट काय आहे? क्षार. आणि हे H2O पाणी. म्हणजे काय तयार होतात? क्षार आणि पाणी तयार होतं, बरोबर. आता याच्या पुढं याची जर पाण्याबरोबर अभिक्रिया झाली, आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस त्याचं ऑक्साईड तयार होतं. आणि या ऑक्साईडचं, ही सगळी ऑक्साईड आहेत पहा. कोणती? हे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड. ही सगळी काय आहेत? अधातूंची ऑक्साईड आहेत. ही सगळी काय आहेत? अधातूंची काय आहेत? ऑक्साईड आहेत. हे कार्बनचं ऑक्साईड आहे, हे सल्फरचं ऑक्साईड आहे आणि हे पण सल्फरचंच ऑक्साईड आहे. म्हणजे ही तिघं काय आहेत? अधातूंची ऑक्साईड आहेत. आता यांची कुणाशी अभिक्रिया झालेली आहे? याची पण पाण्याबरोबर अभिक्रिया झालेली आहे, याचीही पाण्याशी अभिक्रिया झालेली आहे, याचीही पाण्याशी अभिक्रिया झालेली आहे, बरोबर. आता याची जर पाण्याशी अभिक्रिया झाली तर काय तयार होतं आहे पहा. तर या प्रत्येक ठिकाणी हे कार्बोनिक आम्ल तयार झालं, हे सल्फ्युरस आम्ल तयार झालं आणि हे सल्फ्युरिक आम्ल तयार झालं. इथं SO3 आहे आणि इथं SO4. SO3 म्हटल्यानंतर सल्फ्युरस आणि SO4 म्हटल्यानंतर सल्फ्युरिक आम्ल, बरोबर. तर अधातूंच्या ऑक्साईडांची पाण्याशी अभिक्रिया झाली की आम्ल तयार होतं. आणि पुढचा जो गुणधर्म आहे, अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म अभ्यासलेले आहेत. आता त्यापुढचा जो घटक आहे तो आहे, आपण पाहतो इथं, हे राजधातू. काय अभ्यासतोय? राजधातू. तर राजधातू का म्हणायचं? नोबेल मेटल. काहीतरी कारण असेल ना. राजधातू म्हणजे राजा कुणी होऊ शकत नाही, त्यासाठी काहीतरी गुणधर्म असावे लागतात पहा. आता कोणकोणते राजधातू आहे त्याची इथं उदाहरणं दिलेली आहेत पहा. पहिला आहे सोने, सगळ्यांना माहीत असलेला. त्यानंतर दुसरं आहे चांदी, तिसरा आहे प्लॅटिनम आणि चौथा आहे पॅलेडियम आणि पाचवा आहे रोडियम. ही सगळी कुणाची नावं आहेत? अधातूंची नावं आहेत.
का? तर यांच्यावरती, यांना राजधातू का म्हणतात पहा, हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे याच्यावर परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे क्षरण म्हणजे थोडक्यात गंजणं आणि ऑक्सिडीकरण या अभिक्रियाही कक्ष तापमानाला होत नाहीत, म्हणून यांना राजधातू म्हटलं जातं. आता हे जे राजधातू आहेत, या राजधातूंचे काय उपयोग आहे ते आपल्याला अभ्यासायचे पहा. तर तुम्हाला माहिती आहे, सोने, चांदी यांचा उपयोग कशासाठी होतो आहे? प्लॅटिनम तुम्हाला माहीत नाही, पण हे सोन्यापेक्षा महाग आहे, लक्षात ठेवायचं. तर यांचा उपयोग कशासाठी होतो माहिती आहे? तर अलंकार बनवण्यासाठी. यांचा मुख्य उपयोग अलंकार बनवण्यासाठी होतो. अलंकार म्हणजे दागिनं, बरोबर. पहिला उपयोग परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, राजधातूंचे उपयोग लिहा. त्यानंतर ही जी चांदी आहे, हिचा औषध म्हणून देखील उपयोग केला जातो, लक्षात ठेवायचं. त्यानंतर पदके तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पदकं म्हणजे मेडल, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल असं तुम्ही ऐकलं असेल. चांदीचं पदक, सोन्याचं पदक, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल अशी पदके तयार करण्यासाठी. काही इलेक्ट्रॉनिक जी उपकरणं असतात ना, म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणं, त्याच्यामध्ये चांदी, सोनं यांचा देखील उपयोग केला जातो. कशामध्ये? इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये प्लॅटिनम असेल, पॅलेडियम असेल, यांचा उत्प्रेरक म्हणून उपयोग केला जातो पहा, हे लक्षात ठेवायचं. कळालं? हे सर्वसाधारणपणे राजधातूंचे काय आहेत? उपयोग आहेत. त्यानंतर सोन्याची शुद्धता, तर ते कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेटचं सोनं म्हणजे अगदी 100% शुद्ध सोनं असतं पहा. आणि याच्यामध्ये जर काही इतर घटक मिळवले तर त्याची शुद्धता काय होते? कमी होते, लक्षात ठेवायचं. इथं चार्ट दिलेला आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो, क्षरण म्हणजे काय? तर धातू झिजतात पहा, लोखंड झिजतं. तर कशामुळे लोखंड झिजतं? क्षरण म्हणजे गंजणं त्याला आपण म्हणू, किंवा झिजतात. आता लोखंड झिजतं, कशामुळे झिजतं? तर त्याची संयुग तयार होतात आणि ती संयुग निघून जातात. तर धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूची संयुग तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात. याला क्षरण असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं पहा. आता क्षरण बऱ्याच जणांचं होतं, बरेच धातू आहेत क्षरण करणारे. आता याच्यामध्ये पहा लोखंड. आता या लोखंडावर कुणाची अभिक्रिया होते? ऑक्सिजनची, आणि त्याचा तांबूस थर तयार होतो. काय? तांबूस रंगाचा लेप, बरोबर. तांबा असेल, तांब्यावर कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते आणि तिथं त्याचा हिरवट रंगाचा थर तयार होतो बा. तांब्याची भांडी असतील तर हिरवट होतात पहा. चांदी असेल, चांदीवर हायड्रोजन सल्फाईडचा त्याची अभिक्रिया होऊन हायड्रोजन सल्फाईडची काळ्या रंगाचा लेप तयार होतो पहा. चांदीचं पैंजण वगैरे असेल तर पहा ते काळं पडतं. का? तर त्याच्यावर हवेतील हायड्रोजन सल्फाईडची अभिक्रिया होते. म्हणजे हे सगळं क्षरण आहे. लोखंडावरती तांबूस रंगाचा थर तयार होणं, तांब्यावरती हिरवट रंगाचा थर तयार होणं, चांदीवरती काळ्या रंगाचा थर तयार होणं पहा, हे लक्षात ठेवायचं. इथं दाखवतो लोखंड तांबूस रंगाचा थर, तांब्यावर हिरवट रंगाचा थर असतो, चांदीवरती काळ्या रंगाचा. आणि हे त्याचं नंतर क्षरण होऊन हे काय होतात? झिजतात. आणि यांचं क्षरण होऊ नये म्हणून काय केलं जातं पहा. आता आपल्याला माहिती आहे सायकलची चेन लोखंडाची असते पहा. पावसाळ्यात वगैरेमध्ये आता तुम्ही त्याचा वापर नाही केला तर त्याच्यावर तांबूस रंगाचा थर जमा झालेला तुम्ही पाहिला असेल, बरोबर. आणि मग हे गंजू नये, याचं क्षरण होऊ नये म्हणून आपण काय करतो? त्याला तेल लावतो, बरोबर.
तेल असेल, ग्रीस असेल, वॉर्निश असेल किंवा रंग असेल, हे कशासाठी दिले जातात? त्यांचं क्षरण होऊ नये म्हणून. पहा, लोखंडावरती काळा रंग दिला जातो का? चांगलं दिसावं म्हणून का? नाही, तर त्याचं क्षरण होऊ नये. आता लोखंडाचे पत्रे असतील पहा घरावरती वगैरे, किंवा छत असतं लोखंडाचं, बरोबर. आता त्या लोखंडाचा पत्रा गंजतो का रे? नाही गंजत. का गंजत नाही? तर त्याच्यावरती जस्ताचा लेप दिलेला असतो. कशाचा? जस्त नावाचा जो धातू आहे ना, त्याचा लेप देतात. त्याच्यामुळे लोखंडाचा तो पत्रा गंजत नाही. चुकून जर कधी जस्ताचा लेप निघाला तर मात्र लोखंड गंजतं. म्हणजे लोखंडाचं जर क्षरण थांबवायचं असेल तर त्याच्यावरती काय करायचा? जस्त धातूचा मुलामा म्हणजे लेप द्यायचा, म्हणजे पॉलिश करायचं. आणि या पाठातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे, अतिशय महत्त्वाचा घटक, जो पुढेही तुम्हाला आहे परीक्षेमध्ये, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. संमिश्र म्हणजे काय ते सांगून त्यांची उदाहरणे द्या. तर दोन किंवा अधिक काय? दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू आणि अधातूंच्या, दोन किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातूंच्या एकजीव मिश्रणाला संमिश्र म्हणतात. आता या ठिकाणी संमिश्रांची काय दिलेली आहेत? उदाहरणं. स्टेनलेस स्टील. आपल्या घरामध्ये जेवढी पण भांडी आहेत ती कशाची आहेत? स्टेनलेस स्टीलची आहेत. लक्षात ठेवायचं. कशाची? स्टेनलेस स्टीलची भांडी, बरोबर. आणि हे स्टेनलेस स्टील कशापासून तयार झाले? पहा, हे संमिश्र आहे. संमिश्र म्हणजे मिश्रण तयार करून हे केलेलं आहे. पहिले लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल या सर्वांपासून काय तयार होतं? स्टेनलेस स्टील तयार होतं. आणि स्टेनलेस स्टील काय आहे? हे आहे संमिश्र. काय आहे? संमिश्र आहे. त्यानंतर दुसरं एक संमिश्र आहे पहा, त्याचं नाव आहे पितळ. हे कशापासून तयार होतं? तर तांब आणि जस्त याच्यापासून हे पितळ संमिश्र तयार होतं. त्यानंतर कांस्य, हे पण तुम्ही कधी ऐकलं असेल पहा, हे तांबे आणि कथील याच्यापासून तयार होतं. कशापासून? ब्रॉन्झ पदक म्हणतात ना, ब्रॉन्झ, कांस्य पदक, ते तांबा आणि कथील याच्यापासून केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये संमिश्राची व्याख्या माहिती आहे. दोन किंवा अधिक धातू. आता इथं दोन किंवा अधिक धातू आहेत पहा, तांबे आणि जस्त. किंवा इथं हे धातू आणि अधातू, हे लोखंड काय? धातू. कार्बन काय? अधातू. यांच्या एकजीव मिश्रणाला संमिश्र म्हणतात, बरोबर. आणि ही उदाहरणं स्टेनलेस स्टील, पितळ, पितळेची भांडी आहेत ना, ते संमिश्र आहे. आणि कांस्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधातूंचे भौतिक गुणधर्म, त्यानंतर त्यांचे रासायनिक गुणधर्म, राजधातू म्हणजे काय, राजधातूंचे उपयोग, सोन्याची शुद्धता, क्षरण आणि संमिश्र याचा अभ्यास केलेला आहे. घरी तुम्ही जे राजधातूंचे उपयोग आहेत ते वहीमध्ये लिहून काढा, पाठ करा. क्षरणाची व्याख्या वहीमध्ये लिहून काढा, पाठ करा. क्षरण होऊ नये म्हणून कोणते घटक वापरतात त्याची नोंद करा. संमिश्र म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा, पाठ करा. कोणकोणती संमिश्र आहेत आणि त्यातील घटक कोणकोणते आहेत ते वहीमध्ये लिहा आणि पाठ करा.